नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये 26 जानेवारीचं COEP कॉलेजचं ध्वजवंदन अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये झालं। त्याच्यामध्ये ड्रोन, त्याचे विविध प्रकार आणि त्याची माहिती हा तरुणाईच्या आकर्षणाचा विषय होता। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व कलादालन इथे बाळकडूतील आणि वस्त्रहरण असं व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। त्याचं उद्घाटन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं। हे प्रदर्शन आजपासून पुढील 3 दिवसांकरता नागरिकांकरता खुलं ठेवण्यात आलं आहे। ये ना मागणं घे ना, झूम आहे ना। हा कोण आहे? हा कोणाचं घेतोय शूटिंग? पुण्यामध्ये 1 आणि 2 फेब्रुवारीला अभय राज्यस्तरीय परिषद वंचित विकास आणि उदयकाळ फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात येणार आहे। विजयाताई रहाटकर या प्रमुख पाहुणे असतात। आणि सगळीकडे हा प्रश्न आता दूर होत चालला आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, महाराष्ट्रभरातून 50 संस्थांचे प्रतिनिधी आपल्याकडे येणार आहेत। त्यामध्ये नागपूर, बुलढाणा, अमरावती, गडहिंग्लज, आदिवासी भागातल्या ऊसतोड कामगारांच्या अशा विविध
भागामधल्या संस्था ज्या एकल महिलांसाठी काम करत आहेत त्या सगळ्या संस्था या परिषदेला येणार आहेत. आणि या परिषदेमध्ये आमचा मूळ उद्देश असा आहे की त्या भागातले प्रश्न आणि ते कशा पद्धतीने सोडवले जातात आणि त्यासाठी आपण काय कृती कार्यक्रम एकत्रितपणे करायला पाहिजे आणि या महिलांना सन्मान मिळवून द्यायला पाहिजे, हा आमचा मूळ उद्देश आहे. ही आमची कार्यकर्ती लातूर भागामध्ये काम करते आणि तिथे काम करताना आम्ही एक अभ्यास सुरू केलाय की 2 मुलींच्या वर किंवा 3 मुलींच्या वर ज्या मुली आहेत अशा पालकांच्या आणि मुलींच्या परिस्थितीचा अभ्यास करणं. आणि याच्यामध्ये असं लक्षात आलंय की अनेक ठिकाणी या मुलींचे नावं रेशन कार्डवर नाही लावत किंवा त्या मुलींना 2 मुलीच्या वरचे असले की पालकच लपवतात. त्या मुलीची घरातली मोलकरी नव्हते, मोठी 7 वर्षाची मुलगी 1 वर्षाच्या मुलीला सांभाळते. ठीक आहे, म्हणजे फॅमिली प्लॅनिंग बरोबर आहे किंवा सरकारचे नियम बरोबर आहेत, पण हा एक प्रश्न आम्हाला विचारावासा वाटतो की ह्या जन्माला आल्या मुलींचा दोष काय आहे? ती 4थी आहे, ती 5वी आहे, ती 6वी आहे, तिचा दोष काय आहे? तिला मानवता म्हणून काय मिळणार आहे, हक्क आणि अधिकार, याचाही सगळ्यांनी एकदा विचार करावा असं आम्हाला वाटतं. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने हा मुद्दा आम्ही तुमच्या पुढे मांडतोय. विजयाताईंना बोलवण्यामागे आमचा हाच हेतू आहे की त्यांच्या पुढे हे सगळे प्रश्न ठेवावे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या बऱ्याच काही ह्या प्रश्नांमध्ये छानपैकी लक्ष घालू शकतील, म्हणून आम्ही त्यांना अगदी विनंती करून सांगणार आहे की ह्या महिलांच्या प्रश्नांकडे तुम्ही अगदी अभ्यासपूर्वक बघा, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया आणि जे काही महाराष्ट्र शासनाला तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही माहिती द्यायची असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि महाराष्ट्राचं जे महिला धोरण तयार होतंय त्या महिला धोरणामध्ये एकल महिलांसाठी सुद्धा काही योजना असाव्यात, एकल महिलांसाठी सुद्धा काही बाबीचा अंतर्भाव असावा, हा आमचा उद्देश आहे. उदयकाळ फाउंडेशन आणि त्यांचे सगळ्याच प्रकारचे प्रश्न येतात. संवेदनशील मनाने जर विचार केला तर समाजातलं स्थान आहे, वैयक्तिक आयुष्यातली गोष्ट आहे, पैशांचा प्रश्न आहे. तर या सगळ्याचं काय उत्तरं शोधायची, महिला धोरण याच्यावर काय विचार करणार आहे, ह्या सगळ्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. हजारोनी सह्या गोळ्या झालेल्या आहेत. आम्ही माननीय अजितदादा पवार यांच्याकडे हे निवेदन दिलंय, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आपल्या राष्ट्रपती माननीय द्रौपदीताई मुर्मू यांच्याकडे हे निवेदन दिलेले आहे, त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे. पण हा सगळा सकारात्मक प्रतिसाद प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी विजयाताईंची मदत होईल असं आम्हाला वाटतं आणि आमच्या या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांनी येण्याचंही मान्य केलेलं आहे. छोट्या गावांमध्ये आम्ही 500 बायका कुटुंबांपर्यंत पोहोचलोय. हे आता चालूच आहे.